जय जय रघुवीर समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा कशी करावी व त्या पूजेची मांडणी व पूजा केल्याने काय फळ प्राप्ती होते व सुख समृद्धी कशी लाभते. अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करायची. घरातील प्रत्येक व्यक्तीने किंवा कोणीही एखाद्या व्यक्तीने पूजेला बसले तरी चालेल. सगळ्यात आधी जमिनीवरती स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू वाहून पूजा करावी व त्यावरती एक पाट मांडावे. तुमच्याकडे जर चौरंग असेल तरी चालेल. चौरंगावरती एक वस्त्र टाकावे. लाल कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे देखील चालेल. तसेच सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवावा. तो फोटो तुम्हाला सहज साध्या दुकानात ही फोटो जिथे आपण फोटो घेतो त्यांच्याकडेही बनवून मिळतो. त्यानंतर तांदळाची रास पाटावरती मांडावी. जर गहू घेतला तरी सुद्धा चालेल. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करावी व एक पाण्याने भरलेला कलश घ्यावा. त्या कलशावरती स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे शुभ असते. कलशाची हळदी कुंकू वाहून फूल पुष्प वाहून पूजा करावी व आपण जी काही रास काढली आहे त्या रासवरती तो कलश स्थापन करावा. आपल्याकडे आंब्याची पानं असतील तर खूप चांगले, जर नाही मिळाले तर बाजारात विड्याची पानं मिळून जातात. ते 5 घ्यावे व त्या कलशामध्ये 5 पाने ठेवावी. तसेच त्यावरती एक तमान ठेवावी व त्याच्यावरती परत एकदा तांदळाची रास टाकावी. त्या तांदळाची हळदी कुंकू वाहून पूजा करावी. आपल्या घरात देवघरात जी मूर्ती असते बाळकृष्णाची ती त्या तांदळावरती ठेवावी. त्यानंतर 2 दिवे लावावे. आपल्या उजव्या हाताला तेलाचा व डाव्या हाताला तुपाचा दिवा लावावा. दिव्यांची देखील पूजा करून घ्यावी. सुरुवातीला काय करायचे, आंब्याची प्रत्येकी 2 पाने घ्यायची व ते 3 ठिकाणी मांडावे व त्यांचे जे देठ असते ते कलशाकडे करावे. सुरुवातीला जी आपण सुपारी ठेवतो ती गणपतीची ठेवावी. सुपारीसोबत 1 रुपयाचे नाणे देखील ठेवावे. दुसरी जी सुपारी असते ती कुलदेवीची मांडावी व त्याच्यावर देखील 1 रुपयाचे नाणे ठेवून पूजा करावी. त्यानंतर तिसरी जी सुपारी असते ती वरुण देवतेची मांडावी व त्यासोबत देखील 1 रुपयाचे नाणे ठेवावे. अशा प्रकारे सत्यनारायण पूजेची मांडणी करावी. सत्यनारायण पूजा प्रदोष काळी म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर करायची. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने पूजेला बसले तरी चालेल. सत्यनारायण भगवानची पूजा केल्याने घरात लक्ष्मी प्राप्त होते. भगवान विष्णूची सेवा होते. सुरुवातीला गणपतीची पहिली सुपारी घ्यावी व तिचा अभिषेक करावा. पंचामृताने अभिषेक करून ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून स्वच्छ पाण्याने धुवून तिची मांडणी करावी. त्या सुपारीची हळदी कुंकू वाहून पूजा करावी. तसेच नाण्याची देखील पूजा करावी. फूल पुष्प वाहून त्याची पूजा करावी व गोड नैवेद्य दाखवावा. नैवेद्य हा खडीसाखरेचा देखील चालेल किंवा जर तुम्ही शिरा केला असेल प्रसादाचा तो देखील ठेवला तरी चालेल. सेम आपल्याला कुलदेवीची सुपारीचा अभिषेक करून पंचामृताने अभिषेक करावा व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. त्या सुपारीची तांदळाने मांडणी करावी व तिची हळदी कुंकू वाहून पूजा करावी. फूल व्हावे.
चौरंगावरती चौकोन काढावे व प्रसादाचा नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे वरुण देवतेची देखील पंचामृताने धुवून स्वच्छ पाण्याने धुवून पूजा करावी. तसेच एका तमाणामध्ये बाळकृष्ण घ्यावे व बाळकृष्णाची पंचामृताने 5 वेळा धुवून घ्यावे व स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवावे व त्याची देखील आपण जे तमानात तांदळाची रास काढली त्यावरती मांडणी करावी व हळदी कुंकू वाहून पूजा करावी. फूल पुष्प व्हावे. कलशाच्या डाव्या बाजूला चौकोन काढून प्रसादाचा नैवेद्य दाखवावा. आपण पूजेमध्ये जे काही तांदूळ किंवा गहू वापरतो ते आपल्याला आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचा व रोजच्या वापर त्या तांदळाचा आणि गहूंचा करायचा. आपल्याकडे सत्यनारायण पूजा विधीचं पुस्तक असायलाच हवं. ते सहज उपलब्ध बाहेरच्या दुकानात किंवा जवळपास आपल्याकडे जर स्वामी समर्थ केंद्र असेल त्या केंद्रात देखील मिळून जातं व त्या पुस्तकातील 5 अध्यायाचं पठण करावं. पूजा झाल्यानंतर आपल्याकडे जे कथेतील पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या शेवटी आरती दिली आहे ती आरती म्हणावी व पूजा संपन्न करावी. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख समृद्धी लाभते. तसेच आपले अडथळलेले कामं पूर्ण होतात. व्यवसायात भरभराटी होते. अशा प्रकारे यथाशक्ती सत्यनारायण पूजा करावी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.